शहरातील बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा बोजवारा उडाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून शिरपूर बस स्थानकात दिवसाढवळ्या खिसे कापूने 50,000 रुपयांची रोकड पळविल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 28 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास घडली। किशोर फकीरा मोरे वय 51, व्यवसाय शेती, राहणार कुरखडी, तालुका शिरपूर हे आपल्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी धुळ्याकडे जाण्यास निघाले होते। शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणारी बस लागल्यानंतर बसमध्ये चढताना प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। याच गोंधळाचा गैरफायदा घेत अज्ञात खिसे कापूने मोरे यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून तब्बल 50,000 रुपयांची रोकड हातोहात लंपास केली। खिशाजवळ स्पर्श जाणवताच मोरे यांनी आरडाओरड करत बसमधून खाली उतरताच चोरटा गर्दीत मिसळून पसार झाला। संशयित इसम अंदाजे 55 ते 60 वर्षाचा असून डोक्यावर कॅप व अंगात काळ्या निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। बस स्थानकात सीसीटीव्ही व पोलीस बंदोबस्त असूनही अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। खिसे कापूंचे टोळके सक्रिय झाले असून सामान्य प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारला जात असल्याचं चित्र आहे। या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।